उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतो आहे बटाट्याचे वेफर्स। बघा, अगदी मस्त पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि हातात घेताच पटकन तुटतात। इतके छान नरम आणि टेस्टी झालेले आहेत आणि ते कसे करायचे याची संपूर्ण माहिती मी इथे सांगितलेली आहे। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आपण हे वेफर्स अगदी साध्या सोप्या आणि पारंपरिक पद्धतीनेच करणार आहोत। वेफर्स खायला सगळ्यांनाच आवडतात आणि ते पटकन खाल्लेही जातात, पण बनवायला खूप मेहनत लागते। यात जे आपण तुरटीचे प्रमाण वापरणार आहोत ते जराही कमी जास्त झाले तर वेफर्स सुकल्यानंतर काळे पडतात, नाहीतर तळताना लालसर होतात। तर यासाठी मी काही बारीक सारीक टिप्सही सांगितलेले आहेत आणि बटाटा घेताना कोणता घ्यायचा आणि वेफर्स पाडत असताना ते कशा प्रकारे पाडायचे, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची, तर ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। त्यामुळे आपले वेफर्स वर्षभर जरी ठेवले तरी अगदी पांढरे शुभ्र राहतात। रेसिपी अगदी सोपी आहे। आवडली तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी वेफर्स करण्यासाठी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत। तर इथं चिप्स बनवण्यासाठी कोणता बटाटा घ्यायचा ते मी तुम्हाला इथं सांगते। तर जे पातळ सालीचे बटाटे असतात ना, ते बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आणि साल काढल्यावर असे सफेद बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत। तर असे पातळ साल असलेले नवे बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत आणि मार्केटमध्ये नवे बटाटे आता सहज मिळतात। आणि हो, इंदुरी बटाटा जर असेल तर अतिउत्तम, कारण इंदुरी बटाट्याचे जे वेफर्स आहे ते खूपच छान येतात। पण मी इथं साधाच बटाटा घेतलेला आहे। आता मी यांना 10 ते 15 मिनटं पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, म्हणजे बटाटे त्यामुळे थोडे कडक होतात आणि वरची साल आहे ती नरम होते, त्यामुळे साल काढताना ती पटकन निघते। तर आता बटाटे सोलून मी दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, तर त्यामध्ये मी हे बटाटे सोलून त्यामध्ये टाकून घेत जाणार आहे। बटाटे सोलल्यानंतर तुम्ही हवं तर अजून 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर बघा, अशी पटापट ही साल निघत आहे, त्यासाठी बटाटे थोडा वेळ पाण्यात ठेवावे आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे। तर बघा, अशी छान मस्त साल ही निघते। आणि बटाटे सोलल्यानंतर पाण्यात यासाठी टाकावे कारण ती लवकर काळी पडत नाही आणि छान अशी पांढरी शुभ्र राहतात। तर त्यासाठी बटाट्यांची साल काढल्यानंतर ते लगेचच पाण्यात टाकून घ्यायचे। आता इथं मी सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि इथं मी 2 बॅचेसमध्ये हे बटाटे ठेवून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला यांचे वेफर्स पाडून घ्यायचे। तर त्यासाठी इथं मी एक परात घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे। पाणी यासाठी ठेवून घ्यायचं कारण बटाट्याची चिप्स पाडत असताना बटाटे जर हवेच्या संपर्कात आले तर ते लवकर काळे पडतात, तर त्यासाठी असे परातीमध्ये पाणी ठेवून घ्यायचं। तर आता चिप्स पाडण्यासाठी मी आडवा बटाटा ठेवून घेतलेला आहे आणि असे चिप्स पाडून घेते। तर जास्त पातळही नाही आणि जास्त जाडसरही आपल्याला बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे नाही, तर असे मध्यममध्येच हे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत। तर इथं बघू शकता, या पद्धतीने असे वेफर्स पाडून घ्यायचे। तर या ठिकाणी तुम्हाला चिप्स कसे तयार करायचे त्या पद्धतीने तुम्ही चिप्स पाडून घ्यायचे आहेत। तर बघा, किती छान मस्त असे आपले चिप्स पडत आहेत। जर तुम्हाला असे उभे मोठे चिप्स हवे असतील तर मी करते आहे त्या पद्धतीने आडवा बटाटा धरून हे चिप्स पाडून घ्यायचे आणि जर गोल छोटे चिप्स हवे असतील तर उभा बटाटा धरून असे गोल गोल चिप्स पाडून घ्यायचे। तर खूप छान वेफर्स पडतात त्या पद्धतीचेही। तर बघा, या पद्धतीचे सगळे चिप्स मी पाडून घेतलेले आहेत आणि आता त्यांना आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। जोपर्यंत त्यामधील स्टार्च आहे ते निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामधील जे पांढरं पावडर आहे ती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे असंच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। आता इथं मी साधाच बटाटा घेतलेला होता, त्यामुळे यामध्ये स्टार्चचं प्रमाण जास्त आहे, पण तुम्ही जर इंदुरी बटाटा जर घेतला तर त्याला जास्त काही स्टार्च नसतं, ते 1 ते 2 पाण्यामध्येच व्यवस्थित निघून जातं। आता बघा, मी साधारण 3 ते 4 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर बघा, आता मी तुम्हाला पाणी दाखवते। तर एकदम असं संत पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे। इथपर्यंत आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे। जोपर्यंत बटाट्यामध्ये अजिबात स्टार्च किंवा पांढरं पावडरचं पाणी दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे। आता मी हे वेफर्स रात्रीच्या वेळेस पाडून घेतलेले होते। आता मी त्यामध्ये तुरटीचा खडा टाकणार वगैरे नाही, तर अगदी छोटासा तुरटीचा खडा घ्यायचा आणि तो असा पाण्यामध्ये फक्त 2 ते 3 सेकंद असं फिरवून घ्यायचा। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, या पद्धतीने मी फक्त दोन्ही बाजूंनी असं थोडंसं तुरटीचा खडा फिरवून घेते पाण्यामध्ये। बस आपल्याला एवढंच करायचं आहे आणि हे थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी व्यवस्थित हलवून घ्यायचं।
म्हणजे ते जे तुरटी आपण हलवून घेतलेली होती ती सगळ्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते. आता मी रात्रभर हे असंच झाकून ठेवून देणार आहे. तर आता बघू शकता सकाळी उठून हे आपलं जे बटाटे आहे ते किती छान मस्त झालेले आहेत आणि पाणी बघा थोडंसं पिवळसर दिसत असेल तुम्हाला, म्हणजे बटाट्यांमधला जो पिवळसरपणा असतो किंवा स्टार्चचं प्रमाण असतं ते पूर्णपणे निघून गेलेलं असतं. आणि आता मी तुम्हाला बटाटा दाखवते. तर बघा बटाटा एकदम मस्त कडक असं झालेला आहे. तर बघा चिप्स एकदम छान कडक असं वाटत आहेत हाताला पण. तर या पद्धतीचेच आपल्याला हे बटाटा चिप्स हवेत. तर आता मी हे पाणी बदलून 1 ते 2 पाण्याने परत हे वेफर्स धुवून घेणार आहे आणि त्यांना शिजत ठेवून घेणार आहे. तर आता आपल्याला बटाटे शिजवून घ्यायचे. तर त्यासाठी एक मोठं पातेलं घ्यायचं. मी असं पसरट पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी थोडंसं व्यवस्थितच टाकून घ्यायचं, म्हणजे आपले वेफर्स जेवढे टाकायचे ते बुडतील एवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता मी अगोदरच पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं होतं. नंतर त्यामध्ये मी साधारण 2.5 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मी हे पोहे खाण्याचा चमच्यानेच 2.5 चमचे टाकून घेतलेलं आहे. मी नंतर यामध्ये अजून 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं होतं, मला कमी वाटत होतं म्हणून. नंतर आता काय करायचं, तर तोच तुरटीचा खडा घ्यायचा आणि पाण्यामध्ये फक्त 3 ते 4 सेकंद असा पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. आपल्याला पाण्यामध्ये तुरटी वगैरे काहीच टाकायची नाही, तर फक्त खडा असतो तुरटीचा तो फिरवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये जेवढे मावतील तेवढे चिप्स टाकून घ्यायचे. तर मी 2 ते 3 बॅचेसमध्ये हे चिप्स टाकून घेतलेले आहेत, कारण आपण जेवढे कमी चिप्स टाकणार तेवढे ते छान लवकर शिजतात आणि छान शिजतात. तर त्यासाठी जास्त गर्दीही करायची नाही. तर जेवढे मावतील तेवढेच टाकून घ्यायचे. तर आता बघा मी 2 बॅचेसमध्ये हे चिप्स टाकून घेतलेले आहेत आणि थोडेसे त्यांना वर खाली करून घ्यायचे, एकसारखे करून घ्यायचे आणि त्यांच्यावर झाकण ठेवून मोठ्या गॅसवरच आपल्याला हे साधारण 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचे. आता बघा मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते. तर आता आपल्याला हे जे चिप्स आहे ते पूर्ण शिजवायचे नाही आहे, तर 40 ते 50% एवढेच आपल्याला हे शिजवायचे. यापेक्षा जास्त शिजवायचे नाही. आणि हे चिप्स जास्त जर शिजले तर शिजल्यावर आणि वाढल्यावर सुद्धा त्यांचा जो रंग असतो तो डार्क होतो, म्हणजे त्याला पिवळा कलर येतो. तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता मी तुम्हाला चिप्स ओळखायचे कसे तर तुम्हाला दाखवते. तर एखादा चिप्स हातात घ्यायचा आणि हे बघा त्याला असा ट्रान्सपरंट कलर येतो. तर आपल्याला जास्तही ट्रान्सपरंट नको हे चिप्स. आणि चिप्स असा फोल्ड केल्यानंतर तो अजिबात कुठंच तुटत नाही. तर समजायचं आपलं व्यवस्थित आपले बटाटे शिजलेले आहे. आणि असं कागदासारखा फाडला तर तो फाडला जातो. तर बघा असं नखानेही दाबून बघायचं. तर आपल्याला थोडासा कच्चवट वाटतोय तर असंच आपल्याला बटाटा शिजवायचा आहे. तर आपला बटाटा हा शिजून झालेला आहे, पण मी अजून 1 ते 2 मिनटं याला थोडंसं वाफेवर शिजवून घेणार आहे. तर थोडंसं मी हे मिक्स करून घेते आणि 1 ते 2 मिनटं याला थोडंसं शिजवून घेणार आहे. तर आता बघा मी हे शिजवून घेतलेलं आहे आणि आता मी त्याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि त्याला निथळत ठेवून घेणार आहे. तर तुम्ही एखाद्या टोपलीमध्ये सुद्धा हे काढून घेऊ शकता. तर आता मी चाळणीमध्येच हे निथळत ठेवून घेणार आहे. तर आपल्याला पूर्णपणे यातील पाणी काढून घ्यायचं आहे. आणि इथं मी 2 बॅचेसमध्ये हे बटाटे शिजवून घेते. तर आता दुसऱ्या बॅचमध्ये बटाटे शिजवण्यासाठी मी हेच पाण्याचा उपयोग करणार आहे. जर तुम्ही सुद्धा 2 बॅचेसमध्ये हे बटाटे शिजवत असाल तर तेच पाणी वापरायचं आणि मोठ्या गॅसवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं. यामध्ये अजिबात मीठ वगैरे काही टाकायचं नाही. जर वाटलंच तुम्हाला तर 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं, पण हे चिप्स वाढल्यानंतर खारट होतात, तर त्यासाठी ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता मी हे बटाटे व्यवस्थित निथळून घेणार आहे आणि त्याला कपड्यावर टाकून घेणार. तर आता सुरुवातीला मी हे घरामध्येच वाळवून घेते, नंतर त्यांना मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर असा कपडा टाकून घ्यायचा किंवा एखादी प्लास्टिकची शीट असते किंवा कागद असतो त्यावर हे चिप्स आहे ते पसरवून घ्यायचे आणि हे चिप्स आहे ते पटापट टाकून घ्यायचे. चाळणीमधून हे चिप्स एखाद्या कपड्यावरती थोडा वेळ मोकळे करून घ्यायचे, म्हणजे ते जास्त वाफेमध्ये शिजत नाही. आणि मग असे हे पसरवून सुकवून घ्यायचे. सुकवायला सुद्धा यांना असं कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे, कारण आपण यांना 1-2 वर्ष ठेवतो. आणि जर तुमच्याकडे तशी सोय नसेल तर पंख्याखाली हे वाळवले तरी चालेल, पण पंख्याखाली सुकवले तर ते रंगाने पिवळे होतात. तरी होता होईल तसे उन्हामध्ये हे वाळवून घ्या. आणि नसेलच उन्हाची सोय तर पंख्याखाली वाळवू शकता. आणि वाळवणीचे हे जे पदार्थ असतात ते शक्यतो
उन्हामध्येच वाळवून घ्यायचे, कारण आपण ते वर्ष 2 वर्ष साठवून ठेवतो आणि ते व्यवस्थित टिकावे यासाठी यांना उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे. आता बघा मी सगळे चिप्स हे उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर या पद्धतीने 2 दिवस व्यवस्थित त्यांना कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. तर आता बघू शकता हे वाळवून किती छान मस्त पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत आणि एकदम मस्त पातळ वगैरे आहेत, छान दिसत आहेत, एकदम छान ट्रान्सपरंट झालेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते, हे बघू शकता. आता आपण यांना तळून घेणार आहोत. तर त्यासाठी तर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला जास्त कळकळीत गरम करायचं नाही, तर हलकंसं गरम करायचं आहे. जास्त कळकळीत गरम कराल तर हे वेफर्स तेलामध्ये टाकताच बरोबर लाल पडतील, तर त्यासाठी ही काळजी घ्यायची. तळताना अजिबात तेल कडकडीत गरम करायचं नाही, तर हलकंसं गरम करायचं आहे. आणि आता बघू शकता आपले वेफर्स अजिबात लाल वगैरे पडत नाही, तर एकदम छान पांढरे शुभ्र असे तळले जात आहेत. तर मी आता थोडे थोडे करत तुम्हाला दाखवते. तर हे बघा एकही वेफर्स आपले लालसर होत नाही आहे, छान असे मस्त तळले जात आहेत. तर या पद्धतीनेच हे वेफर तयार करून घ्यायचे. तर बघू शकता आपले वेफर्स किती छान मस्त तळले गेलेले आहेत. तर असे वर्षभरासाठी हे वाळवणीचं वेफर्स आपल्याला करून घ्यायचे, म्हणजे उपवासाच्या वेळेस आयत्या वेळेला हे वेफर्स तुम्ही तळून खाऊ शकता. आता मी तुम्हाला एक वेफर्स तोडून दाखवला, तर बघा किती छान मस्त तुटत आहे, अजिबात कडक वगैरे नाही, एकदम नरम झालेले आहेत आणि एकदम पांढरे शुभ्र आपले हे वेफर्स तयार आहेत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने आणि टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा ह्या वर्षी हे वाळवणीचा पदार्थ करून बघा. आणि तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.